नमस्कार, मी प्रमिला. आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये वरण भात बनवणार आहोत. वरण भात म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल, अरे वरण भात काय सगळ्यांनाच येतो. पण असं नाही बरं का. काही जणांना अजूनही वरण भात बनवता येत नाही. म्हणजे कसं, काही मुलं हॉस्टेलमध्ये राहतात किंवा PGमध्ये राहतात, बॅचलर असतात. अशा मुलांना वरण भातसुद्धा बनवता येत नाही. म्हणून मी आज सोप्या पद्धतीने वरण भात बनवून दाखवणार आहे. हा वरण भात अगदी आपण लहानपणापासून खात आलो आहोत आणि अजूनही रोज जरी खाल्ला तरी आपल्याला वरण भात खाण्याचा कंटाळा अजिबातही येत नाही. तर काय होतं माहिती आहे का, वरण भात खाल्ल्याशिवाय आपलं पोट भरतच नाही. माझ्या बाबतीत तर असंच आहे. मी एक दिवस जरी वरण भात नाही खाल्ला तर मला असं वाटतं की मी जेवलेच नाही आहे आणि मी थोडा तरी भात खाल्ला तरी माझं पोट भरल्यासारखं वाटतं. तर चला पाहूया आपण वरण भात कशा पद्धतीने बनवायचा आहे. वरण भात बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण कुकर लावून घेणार आहोत. तर त्यासाठी मी आता वरण लावायचं आहे. तर त्यासाठी अर्धी वाटी मी तुरीची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे. तुम्ही मसूरची डाळसुद्धा इथे वापरू शकता. तर इथे मी 2 डाळी घेतल्या आहेत, व्यवस्थित मिक्स करून घेतल्या. आज मी 4 ते 5 जणांना पुरेल इतका वरण भात बनवणार आहे. तर तांदूळ मी 2 वाटी घेतले आहे. आता तुम्ही तुमच्या घरात जेवढी माणसे असतील त्यानुसार डाळ तांदळाचे प्रमाण घ्यायचे आहे. हे डाळ तांदूळ आपण 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. यामध्ये खूप पावडर असते, ती सगळी पावडर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय आणि अजूनही तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. नाहीतर काय होतं, नंतर आपण विसरून जातो व्हिडिओ पाहता पाहता आणि लाईक करायचं राहूनच जातं. तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून झाले आहेत. डाळीमध्ये डाळ बुडेल इतकं पाणी घालायचं आणि तांदळामध्ये पाणी किती घालायचं, तांदळाच्या वरती आपलं बोटाचं पेर आहे तेवढं पाणी राहिलं पाहिजे, एवढं आपण तांदळामध्ये पाणी घालायचं. डाळीमध्ये मी 1 चमचाभर तेल घालून घेतलं आहे, त्यामुळे डाळ चांगली आपली शिजते. तांदळामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि चमच्याने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ पाण्यामध्ये चांगलं विरघळून जाईल. आता हे डाळ तांदळाचे डबे आपण कुकरमध्ये ठेवायचे आहेत. त्या अगोदर कुकरमध्ये मी 2 ग्लास पाणी घालून घेते आहे. खाली जो आपण डबा ठेवणार आहोत तो पाण्यामध्ये तरंगला पाहिजे, अशा पद्धतीने पाणी यामध्ये घालायचं आहे. आणि डाळी घालून यामध्ये सगळ्यात खाली मी तांदळाचा डबा ठेवते आहे आणि त्यावरती डाळीचा डबा ठेवते आहे. डाळीचा डबा वरती ठेवल्यामुळे आपल्याला जेव्हा ती फोडणी द्यायची असते तेव्हा आपल्याला ती पटकन काढता येते. डाळीच्या डब्यावरती झाकण ठेवलं आहे आणि कुकरचं झाकण व्यवस्थित लावून नंतर गॅस चालू करायचा आणि मीडियम गॅस ठेवून आपण या कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या. कुकरच्या 4-5 शिट्ट्या झाल्या, कुकर थंड झाला आहे. आता आपण तो कुकर उघडून घेऊया. सगळ्यात वरती आपण डाळीचा डब्बा ठेवला आहे, त्यामुळे आपल्याला इझिली ही डाळ बाहेर काढता येते. कारण डाळ खूप गरम आहे, आपल्याला चटका बसू शकतो. आणि तांदळाचा डब्बा म्हणजे भाताचा डब्बा मी असाच ठेवला आहे, यामुळे भात गरम राहील. आपली डाळ बघा किती छान अशी गुटगुटीत शिजली आहे. फक्त 1 चमचाभर आपण तेल घातलं तरी डाळ आपली छान शिजते. अगदी आपण डाळ भिजत नाही घातली अर्धा तास वगैरे तरी चालतं. डाळीला आपण छान मस्तपैकी अशी खमंग फोडणी देणार आहोत. कुकर थंड होत होता तोपर्यंत मी लसूण, कढीपत्ता, टोमॅटो आणि मिरच्या काढून घेतल्या. टोमॅटो छान असा कापून घेतला बारीक आणि कोथिंबीरसुद्धा बारीक कापून घेतली. लसूण आपण असाच फोडणीला न घालता तो ठेचून घालायचा आहे. यामुळे आपलं वरण हे मस्त असं खमंग लागतं आणि त्या लसणाचा स्वाद त्या वरणामध्ये उतरतो, त्यामुळे वरण खूप चविष्ट लागतं. डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून घेते आणि डाळ ही चांगली घोटून घेते. डाळ चांगली शिजली आहे, त्यामुळे जास्त काही घोटायची आपल्याला गरज नाही आहे. गॅसवरती कढई ठेवली गरम करायला. त्यामध्ये 1 पळीभर मी तेल घातलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. नंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा मी मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलं आहे. जिरंसुद्धा छान फुलून द्यायचं. नंतर मस्तपैकी फ्रेश असलेला कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता मस्त कुरकुरीत होऊन द्यायचा. नंतर यामध्ये मी ठेचलेला लसूण घालून घेते आहे. लसूणसुद्धा आपल्याला छान असा तेलामध्ये खमंग
थोडासा परतून घ्यायचा, थोडासा लालसर झाला पाहिजे लसूण छान असा लालसर झाला आहे. यामध्ये आता हिरवी मिरची घालून घेऊया. हिरवी मिरचीला मी थोडासा कट मारला आहे. तुमच्या घरात जर लहान मुले वरण खाणार असेल तर मिरची कट मारून नका घालू, असेच घालू शकता. थोडंसं हिंग घातलं आहे आणि आता कापलेला टोमॅटो यामध्ये घालून घेते. कोथिंबीरसुद्धा आपण तेलामध्येच घालायची, मस्त कुरकुरीत होते. तेलामध्ये छान अशी परतल्यामुळे वरणाला खूप छान स्वाद येतो. हे सगळं आपण तेलामध्ये 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं. छान खमंग अशी फोडणी होऊन द्यायची. नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे. हळद पावडर ही माझी गावची घरची आहे. खूप रंग छान येतो या हळदीचा. आणि आपण ही डाळ शिजवलेली यामध्ये घालून घ्यायची. बेताने आपण यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे आपल्याला जेवढी डाळ बनवायची आहे, पातळ घट्ट, त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं. आता आमच्या घरात थोडीशी पातळच डाळ आवडते खाण्यासाठी, म्हणून मी थोडं पाणी जास्त घालते आहे. तुम्हाला जेवढी डाळ बनवायची आहे, ज्या पद्धतीने बनवायची तेवढं पाणी त्यामध्ये ॲड करायचं. चमच्याने आपण डाळ जरा हलवून बघायची, पाणी किती झालं आहे, कमी आहे, जास्त आहे, त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये वाढवू शकता. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ थोडं बेताचंच घालायचं आणि मी इथे थोडासा ओला नारळ किसून घातले, म्हणजे आपल्या ह्या वरणाला खूप छान असा स्वाद येतो, चव येते, खूप भारी लागतं वरण हे. परत एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आणि 1 उकळी काढून घ्यायची या वरणाची आणि मस्त हे आपलं खमंग वरण फोडणीचं खाण्यासाठी तयार झालं. वरणामध्ये मीठ परफेक्ट आहे की नाही हे बघण्यासाठी थोडंसं वरण हे चाखून बघायचं. अळणी वाटलं तर थोडंसं मीठ यामध्ये ॲड करायचं. आहे ना वरण भात बनवणं किती सोपं. तर असाच वरण भात तुम्ही बनवून बघा आणि लसणाच्या चटणीबरोबर वरण भात एन्जॉय करा. खूप छान लागतो. तर पुन्हा भेटणार अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.